ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी udyog.mahaswayam.gov.in हे वेबसाईट आहे। यावरती यायचं आहे, नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये देतोय। आता इथं तुम्हाला पासवर्ड आणि युजर नेम आहे ते टाकायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे। जर नसेल तर रजिस्टर नाववरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी रोजगार असू द्या, कौशल्य असू द्या, तुमची एम्प्लॉयमेंटची आयडी असू द्या, अशा पद्धतीची आयडी असेल तर तुम्ही इथं डायरेक्टली लॉग इन करू शकणार आहात। जर तुमच्याकडे अशा पद्धतीची आयडी नसेल तर इथं तुम्हाला क्लिक हेअर हा जो इथं ऑप्शन आहे, ह्या क्लिक हेअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि डायरेक्टली तुमची आयडी बनवायची आहे। बघा, आयडी बनवण्यासाठी इथं फर्स्ट नेम टाकायचं आहे, लास्ट नेम टाकायचं आहे आणि लक्षात ठेवा इथं स्क्वेअर बॉक्स आहे, यावरती क्लिक करायचं आहे। आधार कार्डनुसार तुमचं जे काही मिडल नेम आहे ते टाकायचं आहे, तुमची जन्मतारीख, महिना, वर्ष जे आहे ते, तुमचं जेंडर मेल फिमेल जे आहे ते, आणि आधार आय डी टाकायचं आहे, नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर कॅप्चा आहे तो टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने OTP वगैरे जाईल आणि तो व्हेरीफाय करून या ठिकाणी नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि जी काय तुमची जी आयडी आहे ती आयडी तुम्हाला क्रिएट करायची आहे। तर आयडी बनवून झाल्यानंतर इथं युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। लक्षात ठेवा युजर नेम तुमचा आधार नंबर असणार आहे, आधार नंबर टाका, जो पासवर्ड सेव्ह केला आहे तोच तुमचा पासवर्ड राहणार आहे आणि लॉग इन करायचं आहे। याच्यानंतर पासवर्ड चेंज करायचा असेल तर चेंज पासवर्डवरती क्लिक करा। वेब प्रोफाईलवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली तुमची जी काही माहिती आहे ती प्रोफाईलमध्ये जी माहिती आहे ती तुम्हाला इथं दिसणार आहे। तुम्हाला जर चेंज करायची असेल, काही फोटो वगैरे अपलोड करायचा असेल, जी काही माहिती तुम्हाला अपलोड करायची आहे, अपडेट करायची आहे, ती संपादित करावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली इथं चेंज करून घ्यायची आहे। पण एकदाच चेंज करून घ्या, पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत। सगळी माहिती चेक करा, सेव्ह करा आणि सेव्ह करून झाल्यानंतर खाली यायचं आहे, होम बटनवरती क्लिक करून खाली आल्यानंतर या ठिकाणी लागू करणाऱ्या योजना आहेत त्या दिसत आहे। इथं वरती मराठीवरती क्लिक करा, तुमचं सगळं डॅशबोर्ड मराठी होईल। या ठिकाणी 3 प्रकारच्या योजना आहेत। वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना ही IR1 आहे, यानंतर गट कर्ज व्याज परतावा योजना IR2, यानंतर गट प्रकल्प कर्ज योजना। या ठिकाणी पहिली वैयक्तिक घेणार आहात तर वैयक्तिकवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे पहावरती क्लिक करायचं आहे। यानंतर बँकेतर्फे स्वयंरोजगार उभारणी करता जे कर्ज दिलं जातं त्यासाठी व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून जे काही कर्ज आहे ते दिले जाणार आहे, त्यासाठी लागू करावरती क्लिक करा। याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला असा सगळा डॅशबोर्ड दिसणार आहे। यामध्ये लाभार्थ्याची पात्रता आहे, महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचं आहे। तसेच वयोमर्यादा पुरुषांसाठी 50 आहे, जास्तीत जास्त आहे, आणि महिलांसाठी 55 असणार आहे। बघा, नोंदणी वेब पोर्टलवरती आहे, आपण डायरेक्टली पाहणार आहोत। त्यानंतर वार्षिक उत्पन्न मर्यादित असणे गरजेचं आहे, 8 लाखापेक्षा जास्त नसावं। तर यानंतर वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्रानुसार आहे आणि योजनेचा लाभ घेतलेला नसावा, ह्या योजनेचा दुसरा कोणता लाभ घेतलेला नसावा। यानंतर अर्ज करताना अपंग प्रमाणपत्र असेल तर अपंगत्व प्रमाणपत्र पण लागेल, एकदाच योजनेचा लाभ घेऊ शकतो। त्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर ते लागणार आहे। यानंतर अर्ज करण्यासाठी यावरती क्लिक केलं की इथं तुमचं जे काही जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडून झाल्यानंतर इथं लागू करा हा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी लक्षात घ्या, वार्षिक उत्पन्न 8 लाखापर्यंत आहे का, होय वरती क्लिक करायचं आहे, म्हणजे यस हा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचा आहे। नवीन कर्ज आहे का, होय नवीन कर्ज आहे, त्यासाठी यस वरती क्लिक करायचं आहे। एकदाच लाभ घेऊ शकणार आहात, त्याच्यामुळे एकदाच होय वरती क्लिक करायचं आहे। बघा, सगळी तुमची वैयक्तिक माहिती दिसणार आहे, व्यवस्थित समजून घ्या आणि एडिट करायचं असेल, अपडेट करायचं असेल तर एकदाच करून घ्या। तर याच्यानंतर तुम्हाला ही सगळी माहिती आल्यानंतर इथं साईडला निवासी तपशीलवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचं सगळी माहिती येणार आहे। कायमचा पत्ता जो आहे आताचा तो कायमचा टाकायचा आहे आधारनुसार, आणि कायम पत्ता म्हणून समान जो आहे तो सध्याचा जो आहे तो। त्यानंतर तुमचा तालुका, तुमचं सिटी शहर जे आहे ते, शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमची पात्रता काय आहे ते, पॅन कार्ड धारक आहात का, होय पॅन कार्ड लागणारच आहे, पॅन कार्ड क्रमांक टाकायचा आहे। दिव्यांग आहात का, असेल तर होय वरती क्लिक करायचं आहे, नसेल तर नो, आणि जतन करा यावरती क्लिक करायचं आहे। बघा, इथं तुमचा अर्ज जतन होत आहे, म्हणजे सगळी माहिती सेव्ह होत आहे। यानंतर कर्ज तपशीलमध्ये तुम्ही ही सगळी माहिती पाहणार आहात। तर व्यवसायाचे नाव, तुमचं जे काही व्यवसाय आहे ज्यासाठी कर्ज घ्यायचं आहे ते टाकायचं आहे। व्यवसाय श्रेणी जी आहे ती निवडायचं आहे।
तुम्ही जो व्यवसाय करताय तो व्यवसाय जर इथं येत नसेल तर ऑदरवरती क्लिक करायचं आहे, आणि येत असेल तर या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या, सगळी येत असेल तर व्यवस्थित क्लिक करायचं आहे. नसेल येत तर तुमचा जो काही रिलेटेड व्यवसाय आहे तो व्यवसाय उपश्रेणीवरती येणार आहे. तो रिलेटेड व्यवसाय आहे तो तुम्हाला इथं निवडायचा आहे. याच्यानंतर बिझनेस सब कॅटेगरी म्हणजेच जो काही तुमचा व्यवसाय आहे तो टाकायचा आहे. यानंतर व्यवसायातून मिळणारे अंतिम उत्पादन म्हणजे तुम्ही सेवा देत असाल तर कुठली सेवा आहे, प्रोडक्ट असेल तर ते कोणते आहे. यानंतर तुमचा कायमचा पत्ता जो व्यवसायाचा आहे तो टाकायचा आहे, आणि जी बँकेकडून कर्ज घेण्याची रक्कम आहे ती टाकायचं आहे, आणि जतन करावरती क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला माय प्रोफाईल हा इथं कोपऱ्यामध्ये ऑप्शन आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आधीमध्ये तुम्ही कुठं वेबसाईटवरून गेला किंवा लाईट वगैरे गेली तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही माय प्रोफाईलवरती क्लिक करून तुम्ही इथं येणार आहात. तर अर्जाची स्थिती आहे ती इथं सेव्ह ॲज ड्राफ्ट अशी दिसणार आहे. याच्यानंतर इथं अर्ज क्रमांक आहे, IRIUP काय जे आहे ती तुमचं जो आहे ते व्यवस्थित कॉपी करून घ्यायचं आहे, नाहीतर लिहून ठेवायचं आहे. आणि पहिला यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, हे तुम्हाला लागणार आहे. त्यासाठी व्यवस्थित ते कॉपी करून घ्या आणि त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अर्ज क्रमांक आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही पुन्हा आणखी त्याच वेबसाईटवरती रिलोड होऊन येणार आहात. इथं सगळी तुमची माहिती दिसणार आहे, सगळी माहिती असणार आहे. यानंतर आपल्याला इथं खाली अपलोड असा ऑप्शन आहे, ह्या अपलोडवरती क्लिक करायचं आहे आणि जी माहिती आहे ती जी डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करायचे आहेत. बघा, रहिवासी पुरावा तुमचा जो आहे 10 MB पेक्षा साईज त्याची कमी ठेवायचा आहे, आणि PNG JPG जे फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथं रहिवासी पुरावा अपलोड करायचा आहे. भाडे करार असू द्या, वीज बिल असू द्या, गॅस सिलेंडर असू द्या, लाईट बिल असू द्या, बँकेचं पासबुक असू द्या, रेशन कार्ड असू द्या, पासपोर्ट असू द्या, तर अशा पद्धतीचे हे सगळे रहिवासी पुरावा म्हणून या ठिकाणी अपलोड करू शकणार आहात. तर यापैकी कोणताही एकच अपलोड करायचं आहे. फाईलची जी साईज आहे ती 10 MB पेक्षा कमी ठेवायची. यानंतर आपणाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि आधार कार्डची जी काही फाईल आहे ती अपलोड करायचं आहे. लक्षात ठेवा, आधार कार्डची पुढची मागची दोन्ही बाजू अपलोड करायचं आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला यावरती क्लिक केलं की कुटुंबाचे उत्पन्नाचा दाखला यावरती क्लिक करायचा आहे, आणि कुटुंबाचा पतीचा किंवा पत्नीचा दोन्हीपैकी कोणाचा असेल त्याचा, जर आयकर म्हणजेच टॅक्स पेअर असाल तर तुम्ही खालचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. नसेल तर सर्वसामान्यांनी कुटुंबाचे उत्पन्न यावरती क्लिक करून तुम्ही उत्पन्नाचा दाखला जो आहे तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. लक्षात ठेवा, आयकर दाता जर तुम्ही असाल तर दुसरा ऑप्शन आहे तो तुम्हाला निवडायचा आहे, आणि इतरांनी इथं जो कुटुंबाचे उत्पन्न आहे ते टाकायचं आहे. यानंतर जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतीही एक मॅन्डेटरी आहे. कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, नसेल तर लिव्हिंग सर्टिफिकेट आहे. त्यापैकी कोणतंही एक तुमचं जे आहे ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. जे अपलोड करतायत ते चूज करा व्यवस्थितपणे. यानंतर इथं इतर कागदपत्रामध्ये तुमचं जे काही अनुभव सर्टिफिकेट आहे ते टाकू शकता, आणि नसेल तर हरकत नाही. प्रकल्प अहवालमध्ये CAने दिलेलं PR टाकायचं आहे, आणि सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट आहे हे इथं डाउनलोड हा जो ऑप्शन आहे ॲज अ सॅम्पल आहे ते त्यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुमचं हा अहवाल आहे सेल्फ डिक्लेरेशनचा हे आहे ते, आणि प्रकल्प अहवाल आहे. यामध्ये लक्षात ठेवा हे टाकणे गरजेचं आहे. यामध्ये पहिला जे काय तुमचं अर्जाचा क्रमांक आहे आपण अगोदरच कॉपी केलेला होता किंवा लिहून ठेवलेला होता, तो अर्ज क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. IR1 त्याच्यानंतर जे आहे ते टाकायचं आहे. तर ते व्यवस्थितपणे टाकून घ्या, जे कॉपी केलं आहे ते लिहून घेतलेलं आहे ते. तर नसेल तर ते प्रोफाईलमध्ये तुमच्या दिसणार आहे, कॉपी केलेलं नसेल तर ते तिथे दिसेल. ठीक आहे. यानंतर लाभार्थ्याचं पूर्ण नाव टाकायचं आहे. पहिलं नाव, आईचं नाव किंवा पतीचं नाव जे आहे ते, आणि वडिलाचं नाव. यानंतर व्यवसायाचे नाव टाकायचं आहे, तुमचा व्यवसाय कसा आहे ते काय आहे. यानंतर व्यवसायाचा प्रकार सेवा देता, उत्पादन प्रक्रिया आहे की इतर काय आहे, तर यापैकी कोणतंही. यानंतर वाहनाचा व्यवसाय असेल तर होय नाही जे आहे ते, आणि असेल तर 4 चाकी 2 चाकी काय आहे ते त्याच्यानुसार जे आहे ते टाकायचं आहे. तर याच्यानंतर चौथा क्वेश्चन काय आहे तर वाहनाचा प्रकार, मालवाहतूक आहे, प्रवासी वाहतूक आहे किंवा ट्रॅक्टर असेल किंवा इतर कोणतं असेल तर ते टाकायचं आहे. बघा जे आहे ते टाकायचं आहे म्हणजे लिहायचं आहे. यानंतर दरपत्रिका निवेदन किंवा किंमत जे आहे ते दिवसानुसार किंवा महिन्यानुसार तुमचे जे पण होत आहे ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे.
यानंतर 6वं व्यावसायिक विस्तार गावापर्यंत आहे, तालुक्यापर्यंत, जिल्ह्यापर्यंत जे पण त्याची व्याप्ती आहे तुमच्या व्यवसायाची ते निवडायचं आहे. आणि यानंतर ग्राहक कोण आहेत, कस्टमर जे आहेत, बाजारपेठ कुठले आहे ते टाकायचं आहे. तर ही माहिती टाकून झाल्यानंतर 8वा आहे विक्री करण्यासाठी बाजारपेठ कुठे आहे, तर तालुक्याच्या ठिकाणी, कुठल्या ठिकाणी, तर हे टाकायचं आहे, त्याचं स्वरूप टाकायचं आहे का आहे ते. आणि खर्च वजा करून या ठिकाणी वार्षिक उत्पन्न आहे ते निव्वळ उत्पन्न या ठिकाणी किती आहे ते रुपयामध्ये टाकायचं आहे. व्यवस्थितपणे टाकून घ्या, याच्यावरती भरपूर गोष्टी अवलंबून आहेत. तर अशा पद्धतीने ही सगळी माहिती आहे ही तुम्हाला अहवाल रिपोर्टमध्ये टाकायची आहे. तर झेरॉक्स काढा या PDF माहिती लिहून घ्या आणि व्यवस्थित माहिती लिहून घेतल्यानंतर या ठिकाणी प्रकल्प अहवाल यावरती तुम्हाला चूज फाईलवरती क्लिक करून जी माहिती तुम्ही भरलेली आहे त्याचा फोटो काढून या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर हे अपलोड करून झाल्यानंतर या ठिकाणी खाली जी सेल्फ डिक्लेरेशन आहे याच्यामध्ये तुम्हाला स्वयं घोषणापत्र आहे, तर हे आहे, हे तुम्हाला सगळं व्यवस्थितपणे भरायचं आहे आणि तिथं अपलोड करायचं आहे. यामध्ये मी म्हणजे तुम्ही अर्जदार आणि श्रीमती यांचा मुलगा किंवा मुलगी जे आहे ते आणि त्याचं वय, आधार नंबर, व्यवसाय, त्यानंतर राहणारा जे काय आहे ते आणि कोणत्या योजनेकरता तर वैयक्तिक व्याज कर्ज आपण पहिली योजना आहे त्यासाठी अप्लाय करतो तेच टाकायचं आहे तिथं. आणि तुमचं इतर असेल तर ते टाका. आणि इथं पात्रता प्रमाणपत्र म्हणजे अर्ज क्रमांक आहे तो टाकायचा आहे. यानंतर अर्जदाराचं सही, त्याचं नाव, जी दिनांक आहे ज्या तारखेला अर्ज करताय ती तारीख टाकायचं आहे. आणि ही सगळी माहिती भरायची आहे, व्यवस्थितपणे भरा आणि या ठिकाणी अपलोड करायची आहे. तर हे अपलोड करून झाल्यानंतर अर्ज जतन करा हा जो ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कागदपत्रे व्यवस्थित अपलोड केली असेल तरच या ठिकाणी जतन करावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट करा यावरती क्लिक केलं की इथं सगळी तुमची माहिती येणार आहे, पत्ता वगैरे येणार आहे आणि तारीख येणार आहे. तर या ठिकाणी आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे. जर काय चुकीचं असेल तर कॅन्सलवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्या अर्जाची स्थिती, जो काय अर्ज क्रमांक आहे तो सबमिट झालेला आहे आणि इथं ओके वरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण इथं योग्यरित्या अप्लाय केलेलं आहे. जर काही तुमचं प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या ठिकाणी अर्जाची स्थिती पेंडिंग दाखवत आहे, म्हणजेच या ठिकाणी अर्ज जो आहे तो महामंडळाकडे व्यवस्थितपणे पोहोचलेला आहे आणि याच्यानंतरच इथं छानबीन तुमच्या अर्जाची होणार आहे. तर अर्जाची स्थिती इथं पेंडिंग आहे, तर व्यवस्थितपणे इथं अपलोड झालेला आहे. तर इथं तुमचा जो काय अर्ज क्रमांक आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि कंट्रोल P वरती क्लिक करा आणि तुमची जी काही PDF आहे ही डाउनलोड करा. म्हणजेच अर्जाची स्थिती आहे ती प्रिंट याची काढून घेऊ शकता. पण ह्याची काही गरज असेल तरच काढा, अदरवाईज सबस्क्राईब करून कमेंटमध्ये काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता.